नमस्कार मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये ज्या माश्या दिसतात आणि पोळा दिसतो, हे गालिंद माशी असे या माशीचं नाव आहे आणि तिचा हा पोळा आहे। ज्याप्रमाणे मधमाशीचा पोळा वगैरे असतो त्या पद्धतीनं ह्या गालिंद माशीचा पोळा आणि माश्या दिसतात। हे पहा, पूर्वी काळी हे गालिंद माशा आणि त्यांचे पोळे भरपूर असायचे। तर हे जवळजवळ कमी कमी म्हणजे नामशेष होत चाललेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ मी सर्वांना दाखवत आहे। आमच्या बालपणात लहानपणात भरपूर असायचे। बालपणामध्ये खेळायला गेलो की झाडांना, दगडांना, डोंगराला हे गालिंद माशीचे पोळे असायचे। आणि बालपण म्हटल्यावर माणूस थोडं जरा कसं पोरगं म्हटल्यावर थोडं नाटकीच असतं। मग त्यांच्याजवळ गेलं की ते आम्हाला चावायचे आणि मग ओरडत पळायचो। लाल पिवळ्या असं त्यांचा कलर। हे पहा, अशा पद्धतीचे हे आहे। भरपूर हे गालिंद मासे आहेत। हे पहा, अशा पद्धतीचे त्या सुद्धा अंडे घालतात आणि ज्याप्रमाणे मधमाशा अंडे घालतात आणि त्यापासून पिल्ले तयार होतात, त्यांना मध साठवून ठेवते, त्याप्रमाणे हे गालिंद मासेसुद्धा त्याप्रमाणे अंडे घालतात। नंतर अंड्यातून रूपांतर पिल्लात होतं आणि मग मध वगैरे त्यांना ते साठवून ठेवतात। थोडे मोठे झाले की मध पिऊन ते मोठाले होतात। अशा पद्धतीचे ही गालिंद माशी आहे। तुमच्या भागात काय म्हणतात हे सांगता येणार नाही, पण आमच्या भागात गालिंद पोळ असं म्हणतो। गालिंद पोळ असं नाव आहे, म्हणजे गालिंद माशीचा पोळा। अशा पद्धतीने हे पहा, आता पूर्ण जवळ कॅमेरा नेतो। चावतील त्याच्यामुळं थोडा कॅमेरा लांब पकडलेला आहे, थोडं दूरवर अंतर आहे, कारण 2-3 माश्या चावल्या तर कार्यक्रमच होतो। हे पहा, तुम्हाला पूर्ण कॅमेरा फिरून दाखवते। हे पहा, गंधारीच्या म्हणजे झाडाला आहेत। काही माणसं याला गुलतोर म्हणतात। हे पहा, झाड दाखवतो। गुलतोरीचं म्हणजे त्यालाच गांधारीचं झाड असे म्हणतात। हे पहा, गुलतोरीचं झाड आहे गांधारीचं, त्याला हा गालिंद माशीचा पोळा आहे। हे पहा, ते दगडाला सुद्धा असं रानात खडकावर दगडांना सुद्धा एखाद्या सापटीत पोळा तयार करतो सुरक्षितपणे आणि राहतो। डोंगरांना सुद्धा पोळा तयार करतात, दगडांना, खडकांना, झाडाला पण। अशा पद्धतीचे यांचं वैशिष्ट्य आहे। हे पहा, सगळीकडे कॅमेरा फिरवत आहे। हे पहा, मासे किती मोठाल्या पहा। हे पहा, पोळ्याकडे सुद्धा कॅमेरा व्यवस्थित फिरवत आहे।